पंढरपूरमध्ये आज परभणीमध्ये जे काय झालं संविधानाचे तिथं निषेधार्थी बरेच तिथं आंदोलन झाले वगैरे. तसेच पंढरपूरमध्ये तुम्ही आज रॅलीचं या ठिकाणी नियोजन केलं होतं. कशा पद्धतीने तुम्ही इथं निषेध केला तुम्ही? आम्ही फुले शाहू आंबेडकर विचार मंच पंढरपूर यांच्या वतीनं विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी परभणी येथे 10/12/2024 रोजी सोपान पवार या माथे फिरूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकात्मक जी संविधान आहे त्याची विटंबना केली, त्याची नासधूस केली. त्याच्यानंतर परभणीवासियांनी संविधान प्रेमींनी 11/12/2024 रोजी संविधानाच्या समर्थनार्थ अतिशय लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने जे आंदोलन केलं ते यशस्वी पार पाडलं. ते आंदोलन यशस्वी झाल्यानंतर या देशातील जातीवाद्यांनी जाणीवपूर्वक या शांततामय पद्धतीनं चाललेल्या संविधान समर्थनार्थाच्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी जे जातीवादी गुंडांनी जाणीवपूर्वक परभणी शहरामधील जे रस्त्यावने किंवा मालमत्तेची नासधूस केली, त्याच्यात आंदोलनकर्त्याचा कुठलाही कसलाही संबंध नाही. दुसरी बाब अशी की भारतीय संविधानाच्या समर्थनार्थ जे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना खाकी वर्दीतील महाराष्ट्र शासनाच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अक्षरशः जनावरांपेक्षा डेंजर वागणूक देऊन त्यांना मारहाण केलेली आहे. तसेच त्यांनी या आंदोलनामध्ये 11, 12, 13 आणि 14 तारखेला कोबिंग ऑपरेशन करून लहान मुलं, बायका, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना घरातून ओढून मारहाण केलेली आहे आणि त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केलेले आहेत. आता आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत. आता आमचं म्हणणं असं आहे की संविधानाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र शासन आहे, महाराष्ट्र शासनाचे पोलीस आहेत की संविधान विरोधी वर्तन करणाऱ्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी, हा आमचा महाराष्ट्र शासनाला प्रश्न आहे. आता प्रश्न असा आहे की ज्या लोकांवर कोबिंग ऑपरेशन करून जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, ते खोटे गुन्हे पाठीमागे घ्यावेत. आणि या आंदोलनामध्ये जो सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा जो LLBचा विद्यार्थी आहे, तो वडार समाजाचा विद्यार्थी आहे, तो तिथं शूटिंगचं काम करत होता. या घटनेचं पूर्ण शूटिंगचं काम करत असताना महाराष्ट्र शासनाच्या खाकी वर्दीतील पोलिसांनी तथा गुंडांनी त्याला शॉक देऊन पोलीस रिमांडमध्ये भयानक अमानवी मारहाण केली. नंतर ते मॅजिस्ट्रेट रिमांडमध्ये आल्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये नेल्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीचे चालक मालक संपलेले आहेत आणि इथं ठोकशाही चालू आहे आणि इथल्या सर्वसामान्य लोकांचं जीवन हरामी करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र शासनानं सुरू केलेले आहे. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की ज्या विकृत सोपान पवारांनी आणि सोपान पवाराला हे कृत्य करायला लावलं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि या आंदोलनामध्ये संविधानाच्या समर्थनार्थ ज्यांनी राजकारण केलं ती कुठलीही पार्टी रस्त्यावर नाही. ते संविधानाचा उपयोग करतात परंतु संविधानाच्या समर्थनात आज कुठलीही कृती नाही. त्यामुळं त्या सर्व लोकांचा जे संविधान विरोध आहे त्यांचा आम्ही निषेध करतो. ज्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या युवकाचा त्याचं त्यांनी दिलेलं हे बलिदान चालू असताना, कोबिंग ऑपरेशन चालू असताना पोलिसांनी खाजगी गुंड त्यांचे घुसवलेत आणि आंदोलनकर्त्यावर लॉ मध्ये शिकत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी हा काय आरोपी कसे संबंधान बोलू द्या. आता पुढे तुम्ही
फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या पंढरपूरच्या वतीनं आम्ही जे रिअल वास्तव जे काय आहे जाणून घेऊ, वेट अँड वॉच केलं आणि वेट अँड वॉच घेऊन तिथली इत्थंभूत माहिती घेऊन आम्ही ते निवेदन दिले. त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाचा निषेध केलेला आहे. आंदोलनकर्त्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले ते माघारी घ्यावे याच्यासाठी मागणी केलेली आहे. तसेच कोबिंग ऑपरेशनचा आदेश देणारे आणि त्या कोबिंग ऑपरेशनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसावर गुन्हे दाखल, देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत आणि ज्या लोकांना जखमी केलेल्या लहान मुलांना, महिलांना, युवकांना त्यांची ताबडतोब सुटका करण्यात यावी. या पोलिसी कारवाईमध्ये ज्या वाहनाची नासधूस पोलिसांनी केलेली आहे त्यांच्यावर ह्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि जो सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या तपासणी अंमलदारासह PCR मध्ये आणि MCR मध्ये ज्याचा मृत्यू झालेला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं. आणि जे महाराष्ट्राचं जे चित्र जे पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, वास्तविकता आंदोलन यशस्वी पार पडलेलं असताना पोलिसांनी चिथावणी देऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आणि पोलिसांसोबत असणारे जे मारेकरी आहेत, जे कोबिंग ऑपरेशन मधून घराघरातून ताणून मारताना जे ड्रेसवर नाहीत पोलिसाच्या समोर काट्या घालतात, तर याची सुद्धा चौकशी होऊन अशा गुन्हेगारावर सुद्धा ताबडतोब शासनानं कडक कारवाई करावी आणि त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे. आणि ज्या खोट्या केसेस आहेत म्हणजे या देशामधलं लोकशाही संपवण्याचं पोलिसाकरवी दडपशाही दहशत निर्माण करून हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न, परंतु आमचं या शासनाला चॅलेंज आहे. आम्ही एक रत्नातून हजारो सोमनाथ तयार होतील आणि तुम्ही आम्हाला गुन्हेगार करण्याच्या भानगडीत पडू नये. आम्ही बाबासाहेबांची लोकशाही मानणारे, संविधान मानणारे, शांतताप्रिय माणसं आहोत. रक्ताचा एक थेंबही न सांडता आम्ही आंदोलन करणारे लोक आहोत. कारण आम्हाला भारतीय संविधानाची, लोकशाहीची जास्त अक्कल आहे. आज जे सत्तेत बसलेले आहेत ते टुकार आहेत, त्यांना भारतीय संविधानाची अक्कल नाही, ते बेअक्कली वर्तन करत आहेत. अशा बेअक्कल सरकारचा आम्ही त्रिवार निषेध करतो आणि थांबतो.